आणि मी असं ऐकलं की आपल्या समितीचं 10वं वर्ष फार ऐतिहासिक झालं, त्याबद्दल ऐकायला फार आवडेल आम्हाला. समितीची ऑफिशियल स्थापना 2012 साली झाली. त्याच्यानंतर 2013, 14, 15 हे 3 वर्ष आम्ही दुर्गादेवीची मनोभावे सेवा केली. त्याच्यानंतर 2015 ते 2021 या कालावधीमध्ये थोडे प्रत्येक मंडळात काहीतरी उलाढाल होते, म्हणजे कमी जास्त प्रमाण असं काहीतरी होतं. तो इश्यू आमच्या बरोबर झाला, म्हणजे कमी जास्त प्रमाणात असं थोडा चढ उतार झाला. त्यानंतर 2021 मध्ये आम्हाला चांगले स्पॉन्सर लाभले आणि त्या स्पॉन्सरांच्या माध्यमातून आम्ही तो कार्यक्रम चांगला केला की बाबा 60 नंतरचे जे वयस्कर लेडीज असतात त्यांचा आम्ही सन्मान केला. आणि अगोदर जे सुरुवातीपासून ज्या महिला समितीमध्ये आहेत त्यांचा आम्ही सन्मान केला. आणि स्पॉन्सर असे लाभले की महिलांच्या एका महिलेला गरज काय असते, एक सौंदर्य, चांगलं सौंदर्य, दुसरे एक चांगले शरीर आणि तिसरी म्हणजे साडी. हे 3 महिलांचे पॉईंट आहेत. तर आम्ही स्पॉन्सर तसेच पाहिले. पहिले स्पॉन्सर पार्लरवाले दिले, त्यामुळे आम्हाला 20 ते 30 वयोगटातील मुली भेटल्या जास्त. 30 नंतरच्यांना साडी, त्यामुळे ते 30 ते 50च्या आसपासच्या जास्त महिला येऊन गेल्या. आणि 60 नंतर आम्ही सन्मान केला. मला आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आपण इस्लामपूर शहरामध्ये म्हणा किंवा बाकी कुठेही म्हणा की नवरात्री उत्सवात मुलं मुली एकत्र खेळतात. पण मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या नवदुर्गा उत्सवात की आम्ही फक्त हा उत्सव महिला आणि मुलींसाठी स्पेशली ठेवलेला आहे. त्यामुळं आमच्या इथं महिलांची संख्या ही मोठ्या प्रमाणात येते, कारण तो फक्त महिलांसाठी आहे. यामध्ये आम्ही म्हणजे मुलांना अलाउड केलेलं नाही आहे. त्यामुळे एक सिक्युरिटी म्हणून पण महिला मोठ्या प्रमाणात आमच्याकडे येतात. एकत्र येऊन एखादा सण साजरा करण्याचा एक आनंदच वेगळा असतो, खास करून महिलांसाठी. एवढ्या सर्व महिला एकत्र येऊन एखादा उपक्रम साजरा करतात, कसं वाटतं त्यावेळी? हा प्रश्न जर तुम्ही त्या महिलांनाच येऊन विचारलात ना तर आमच्यापेक्षा जास्त चांगलं कम्फर्टेबल तुम्हाला उत्तर भेटेल. कारण आम्हाला जेवढ्या अडचणी आल्या त्यातून आम्ही एवढ्या महिला जमवल्या ह्याची खात्री आम्हाला पण होत नाही की आपल्यामुळे एवढ्या महिला एकत्र येतात आणि त्या पण न भांडता किंवा एकमेकीची न, तुम्हाला ती मन माहीत असेल की बाबा 10 जेंट्स मान्य पण 4 लेडीज नकोत, पण इथं 1000 लेडीज एकत्र येतात. आणि एकत्र येऊन आम्हाला तिथं कुठेही हे नसतं की प्रत्येक लेडीजनं हिनं हेच केलं पाहिजे ते केलं पाहिजे. प्रत्येकजण येऊन आपल्या मर्जीनं आपल्या याच्यानुसार सोयीनुसार काम करत राहते. मॅडम मला सांगा, जसं की आत्ता मॅडम म्हणले की सुरुवातीला अवघ्या 13 ते 15 महिलांपासून सुरुवात झाली, ते आता जवळपास 3 नगर व 15 ते 20 गल्ल्यांपर्यंत आपली समिती पोचलेली आहे. एवढ्या सर्व महिलांना एकत्र आणणं कसं शक्य झालं? तर आम्ही प्रत्येक गल्लीत एक महिला सदस्य निवडलेली आहे की जी त्या गल्लीतील महिलांना एकत्र आणेल. आणि त्यांची सुद्धा महिलांचं काहीतरी अपेक्षा असतात की असं पाहिजे तसं पाहिजे, त्या घरगुती कामामध्ये असतात आणि त्यांना पण वेगवेगळं काहीतरी करायचं असतं. मग त्यांच्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ आमच्या नवदुर्गा समितीकडनं त्यांना मिळतं. मग त्यामुळे पण अगदी आनंदाने आमच्या नवदुर्गा उत्सवात सामील होतात.